नमस्कार, मी अंजली तुमचं लाँग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. तर मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता. तर उठले आणि पटकन अंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर कपडे होते, कपडे देखील धुवून झाले होते माझे. वरचं पुसून झालं होतं, वरचे जी घरं आहेत ती. त्यानंतर खाली आले आणि किचनमध्ये ना थोडाफार स्वयंपाक करायचा होता, म्हणजेच माऊच्या बाबांना आणि माऊच्या दादाला, कारण की माझा तर उपवास होता. त्यानंतर पूजेचे जे काही साहित्य होते ते देखील मी ते काढून घेतलं, जेणेकरून आहे ना मी सगळं वरती ठेवून येईन, कारण की वरती देवघर आहे आणि मग माऊ उठल्यानंतर पूजा करेन. ते हे सगळं घेऊन आहे ना मी वरती ठेवून आले. आणि तेवढ्यातच माऊ उठली. तर माऊला आज थोडीशी कणकणी होती, म्हणून तिला असं लाडाने घेतलं होतं. म्हणजे रोजचंच घ्यावं लागतं तिला, पण थोडंसं लाड करून घेतलं तिचं. आणि मग नंतर ती थोडी खेळत होती, तर म्हटलं चला वेणी बनवून घेऊया, कारण की इथं अजिबात वेणी भेटत नाही आपल्याला, जी घटासाठी लागते ती वेणी. तर इथे माझी आई बनवायची नेहमी मार्गशीर्ष महिन्यात वेणी, तर तिच्या इतकी छान नाही, पण मी प्रयत्न केलेला आहे. तर इथे माझं चालू होतं, अर्धी झालेली. त्यानंतर वेणी बनवली आणि मग माऊला अंघोळ वगैरे घालून आहे ना तिचं आवरून घेतलं, जेणेकरून मला मग पुढची कामं करता येतील. पूजा वगैरे मांडली होती मी आणि मग आहे ना इथे पुरणपोळीचा नैवेद्य करायला घेतलेला. आणि माझं थोडंसं लक्ष तिच्याकडे देखील होतं, माऊकडे, का ती खेळती आहे का नाही, कारण की तिला कणकणी असल्यामुळे ती सारखी माझ्याकडे येत होती. तर मी पुरणपोळी काही नेहमी करत नाही, मला इतकी छान येत नाही, पण माझा प्रयत्न असतो का नेहमी जेव्हा करेन तेव्हा ती चांगली व्हावी. ते इथे ना मी जे पुरण होते ते चाळून घेत होते, म्हणजे बारीक करून घेत होते. तर तिकडे पलीकडे माऊ आणि शेजारचा दादा आहे ना खेळत होते. तर ती थोडी खेळायला लागलेली, म्हणून थोडं स्वयंपाकाकडे लक्ष लागलं माझं, नाही तर नव्हतं. तर इथे पीठ देखील मळून घेतलेलं. तर पटकन म्हटलं चला पुरणपोळ्या देखील करून घ्याव्या, आणि म्हणजे संध्याकाळच्या उद्यापनाची तयारी करायला, कारण की लहान लहान मुलींना बोलवलं होतं मी. ते इथे थोडीशी पुरणपोळी फुगलेली ते पाहून आहे ना खूप बरं वाटलं, का बाबा चला अशी पुरणपोळी फुगली का म्हणजे छान पुरणपोळी झाली असं म्हणतात. तर इथे छान अशी पुरणपोळी झालेली होती. त्यानंतर जे काही बाकीचा स्वयंपाक उरलेला तो देखील करून घेतला. आणि इथे माऊ आणि मी छान अशी रेडी झालेले. आणि मग रेडी झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली. पुस्तक जे वाचायचं होतं ते देखील वाचून घेतलं. आणि माऊ देखील छान इथे माझ्याबरोबर बसते, पुस्तकातली कहाणी ऐकते आणि आरती देखील केली. मग हळूहळू ज्या मुलींना बोलवलं त्या एक एक करून येत होत्या. म्हटलं सगळ्या आल्या की मग नंतर त्यांची पूजा करून त्यांना जे काही आणलेलं आपण ते देऊन टाकूया आणि त्यांना खीर खायला देऊया. तर इथे माऊ देखील त्यांच्याबरोबर खेळत होती. तर मी बाकीच्या मुलींचं जरा वाट पाहत होते. तर सगळेजण आले आणि एवढ्याच नाही तर अजून नंतर पण आल्या होत्या, पण जेवढ्या आलेल्या म्हणलं आधी त्यांना द्यावा. तर इथे सगळ्यांना खीर दिलेली, मस्त एन्जॉय करत होते. आणि सगळं मग आवरून वगैरे आहे ना जेवण वगैरे करून आहे ना शेवटी आहे ना दमून मस्त अशी आहे ना झोपायला आले. मग व्हिडिओचा आता हा शेवट केला मी. तर इथे ना मस्त झोपून घेतलं. तर हा एवढा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला इतका टाईम दिला बघण्यासाठी त्याबद्दल थँक्यू.